नुकत्याच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणुकीच्या विजयाच्या गुलालाचा रंग जाण्याअगोदरच कहाणीमध्ये ट्विस्ट आला आहे। अपहरण झालेले शिवसेनेचे बुदगाव पंचायत समिती गणाचे सदस्य पांडुरंग इंगळे यांची सुटका झाली असून त्यांनी सांगली ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे। 9 मार्च 2026 रोजी पांडुरंग इंगळे यांचं अपहरण झालं होतं। त्यानंतर 10 तारखेला पंचायत समिती सभापती उपसभापतीची निवड झाल्यानंतर पांडुरंग इंगळे यांना अपहरण केलेल्या युवकांनी मिरज कुपवाड रोडवर सोडून गेले। दरम्यान भाजपसोबत आम्ही जाणार होतो, मात्र निवडणुकीच्या अगोदरच पिस्तूल आणि शस्त्रांचा धाक दाखवून माझं अपहरण करण्यात आले। अपहरण केलेल्या लोकांच्यावर कारवाई करावी आणि याच्यामागे कोण आहे त्याचा तपास करून त्यांच्यावरील कारवाई करावी अशी प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे यांनी दिली आहे। सांगलीमध्ये पांडुरंग इंगळे हे प्रसार माध्यमांशी बोलत होते। तर भाजपला समर्थन करण्याचा आमचा निर्णय झाला असताना सुद्धा गुंडगिरी करत आमच्या सदस्यांचं अपहरण करण्यात आले। अपहरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि ही निवडणूक प्रक्रिया रद्द करावी अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील यांनी दिली आहे। दरम्यान पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपातील नेते आणि पंचायत समिती सदस्य यांनी पांडुरंग इंगळे यांची भेट घेतली। पंचायत समिती किंवा सभापती उपसभापती निवडीच्या बाबतीत आम्ही सभापती कोण उपसभापती कोण आपले कसे करायचे ह्या पद्धतीने ह्यासाठी आम्ही आमचे ज्येष्ठ नेते किंवा वरिष्ठ आमचे सुहास बाबासाहेब व इतरांशी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या त्या लेवलनं खाली सगळ्यांशी चर्चा केली होती बजरंग मोर्चाच्या माध्यमातून। आणि आम्हाला त्यांनी एकच सांगितलं होतं की आपण भाजपबरोबरच जायचं आहे, भाजपबरोबर मिळून आपण सत्ता करायची आहे आणि ते आम्हाला मान्य पण होतं, आम्ही तसंच करणार होतो। परंतु काय ज्या दिवशी 10 तारखेला ज्या दिवशी निवडून होत्या त्याच्या आदल्या दिवशी आमचं आदमक्षण माझ्या बाबतीत जे घडलं ते माझ्या ध्यानीमध्ये सुद्धा नव्हतं घडेल वगैरे असं काय। तर मी माझ्या स्वतःच्या कामासाठी आम्ही 5 वाजता सुरेशभाऊ खाडे यांच्या इथं आमचे सदस्य होते, तिथं आम्ही सगळे एकत्र येणार होतो। पण मला ते 4:15च्या दरम्यानच मी शेतात गेलो असताना जरा निर्जन स्थळी बिगर ओळखणारी माणसं मला तिथं आले आणि गाडी 4 व्हीलर होती त्यांनी आणि माझी मोटरसायकल अडवून त्यांनी मला मारहाण केली, डोक्याला रिव्हॉल्वर लावला आणि मला गाडीत कोंबून घातलं आणि मला तिनं पळवून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मग केलाच। पण ही जी घडलं माझ्या बाबतीत ही अतिशय अन्यायकारक लोकशाहीच्या विरोधातलं काम आहे आणि तिने आता उलट वेगळा हे घेतला आहे। कारण मॅनेज झाले असतील, पैसे घेतले असतील, पण मी एवढे जनतेला किंवा माझ्या मायबाप जनतेने मला मतदान केलं किंवा माझ्या पाठीशी जनता राहिल्या त्यांची मी कधीही प्रतारणा करणार नाही। माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत ह्या क्षणापर्यंत माझ्या बाबतीत मी स्वाभिमानाला कधी धक्का लावून दिलं नाही आणि माझ्या ह्याला अजिबात कुठल्याही गोष्टीत मी प्रतारणा करणारा माणूस नाही, मी करणार नाही। आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे निष्ठावान आणि कट्टर शिवसैनिक आहे। साहेबांचा जो आदेश येईल तो मानून काम करणारे कार्यकर्ते आहे। आम्हाला बाकीच्या कुठल्याही पदाची कुठल्याही कशी अपेक्षा नाही, परंतु साहेब जो निर्णय देतील, साहेब जो आदेश देतील त्याप्रमाणे काम करणे हेच आमचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे। त्या पद्धतीने आम्ही करत असतो आहे। काल जो प्रकार घडला आणि काँग्रेसचा सभापती निवडून आला याच्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांशी मी भाषणं ऐकली, मुलाखती ऐकल्या की दहशत भीती असूनसुद्धा काँग्रेसचा सभापती निवडून आला हे अत्यंत चुकीचं आहे, खोटं आहे। खरं म्हणजे दहशत आणि भीती कुणी केली ह्याचा तपास आता पोलीस करतील। कारण न ओळखणाऱ्या लोकांनी पेके इंगळेंना त्या ठिकाणी धरून नेलं आणि काल मतदान झाल्यानंतर संध्याकाळी 9 वाजता त्या ठिकाणी सोडलं। तो घटनाक्रम पेके तात्या त्या ठिकाणी स्वतः सांगतील। परंतु आणि उद्या आमचा जो भाग आहे, जो बुदगाव मतदारसंघ आहे, त्या संपूर्ण भागामध्ये आमच्या पंचायत समिती सदस्याला जे मतदानापासून वंचित केलं, जे बिहारच्या पलीकडेसुद्धा जाऊन दिवसा ढवळ्या उचलून नेऊन त्या ठिकाणी दाब दाखवून पिस्तूल लावून जो प्रकार केला त्याच्या निषेधार्थ आम्ही आमच्या भागातील सगळी गावं त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणानं बंद पाळणार आहे। बाबासाहेबांनी आदेश दिला, जिल्हा प्रमुख या नात्यानं बजरंग भाऊंना वरील आदेश आला की तुम्ही भाजपच्या सोबत ही आपलं कार्य पूर्ण करायचं आहे। हे असतानासुद्धा काही गोष्टी कशा घडतात की आता त्या ठिकाणी त्यांना उचलून नेलं, काय काय झालं, आता त्यांनी व्यथा व्यक्त केली आहे
आता शिवसेनेत असे शिवसैनिकाला जर लोक पळून येत असेल, बिहार होत असेल, मग त्याची निश्चितपणानं सांगली जिल्ह्यात एक वेगळी नोंद होईल. मला सांगायचं आहे की आता ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल. कोण दोषी असेल त्याला सोडणार नाहीत. आणि आम्ही सगळे आता त्या इंगळे साहेबांच्या पाठीशी आहोत. शिवसेना संपूर्ण त्यांच्या पाठीशी आहे. सगळे सहकारी आहेत, सगळे ताकदीचे आहेत. एखादी शिवसैनिकाच्या केसाला धक्का लागणारी ही जबाबदारी माझी. ससंप्रभूपणे या नेत्यानं ह्या प्रकरणात मला कुणीही काही विचारलेलं नाही. काँग्रेसवर जे गेलेले आहेत, काँग्रेसवर जे मतं मांडलेले आहेत, त्याची चौकशी निश्चित करणार मी. एकनाथ शिंदे साहेबांना विचारणार. यांना आदेश कुणी दिला? बाबासाहेबांनी जिल्हा प्रमुखाला आदेश दिला. जिल्हा प्रमुखांनी सगळ्या सैनिकांना आदेश दिला. शिवसैनिकांनी कामाला लागले आणि पंचायत समितीचा सभापती आमचा होणार ही गृहीत धरून जर काही गोष्टी घडत असतील आमच्या अपरोक्ष, त्यांची सगळ्यांची चौकशी झाल्याशिवाय कोणी शिवसैनिक किती मोठा असू दे त्याची गय केली जाणार नाही.